आज मान्सून पूर्व तयारीची बैठक सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत पार पडली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस किती पडतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपल्याकडे 100% पाऊस जर पडला तर तो 3364 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो आणि यावर्षी 107% पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे। मग नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी येते किंवा पुराची संभावना ज्यावेळी असते त्यावेळी काय काय केलं पाहिजे या संदर्भातली ही बैठक होती, त्याचं नियोजन आपण केलेलं आहे। ही मान्सूनपूर्व तयारीची एक जी नोट आहे ती मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्याकडे सर्क्युलेट करतो। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहिती अधिकारी आमच्या देतील। त्याच्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेल्या आहेत। ज्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकते तिथं आपल्याला काय करायचं आहे, हायवेचे घाट आहेत तिथं आपल्याला काय करायचं आहे, छोट्या छोट्या रस्त्यांवरच्या मोऱ्या आहेत परंतु गाळानं त्या साचलेल्या असतील तर काय करायचं आहे, वाशिष्ठ नदीचा गाळ अजून 15 दिवसामध्ये किती काढायचा आहे, सावित्री नदीचा किती काढायचा आहे, जगबुडीचा किती काढायचा आहे, या सगळ्या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेतले। आणि निर्णयानं अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलेलं आहे की अतिशय सतर्कतेनं पुढचे 4 महिने आपण काम करणं गरजेचं आहे। निदान ऑगस्टपर्यंत तरी काम करणं गरजेचं आहे। आपल्याकडचा सगळ्यात जास्त रेनफॉल हा जुलैमध्ये असतो, तर जुलैमध्ये देखील आपण सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत। पोलीस विभागाची यंत्रणा देखील सक्षमपणानं युद्धपातळीवर काम करण्यासाठी तयार आहे। प्रशासन देखील तयार आहे, कंट्रोल रूम देखील तयार आहे। आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे। आणि चर्चेमधनं एक जो आपल्याशी संबंधित एक जो विषय निघाला त्याच्याबद्दल मला आपल्याला विनंती करायची आहे की आपली धरणांची जी पातळी असते किंवा नद्यांची पातळी असते आणि त्याचा एक चार्ट आपल्याकडे येत असतो। तर काही ठिकाणी असं बघायला मिळतं की आपणहून त्याच्यामध्ये कदाचित माहिती नसल्यामुळे भीती निर्माण करण्याचं काम होतं की आता ही पातळी अजून वाढल्यानंतर हे गाव निघून जाईल, ते गाव निघून जाईल। तर अशा बातम्या आपण टाळल्या पाहिजेत, कारण त्याच्यामधनं पॅनिकनेस येतो आणि तिथनं लॉ अँड ऑर्डर होण्याची देखील शक्यता असते। म्हणून जिल्हाधिकारी साहेब ती एक आचारसंहिता तयार करतील की बाबा सतर्क राहण्याच्या दृष्टीनं चौथ्या स्तंभानं देखील काय सहकार्य केलं पाहिजे प्रशासनाला हे एक आचारसंहिता देतील आणि त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला विनंती करतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासमवेत आता आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो। त्यांचं देखील प्रमोशन झालं आहे आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं की ज्या पद्धतीनं 2-2.25 वर्षामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जिल्हा सांभाळला, मग रिफायनरीचं आंदोलन असेल, त्याच्यानंतर अनेक झालेली आंदोलनं असतील, जातीजातीमध्ये तेढ निर्माण ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी घेतलेले डिसिजन असतील, यांनी एक वेगळं काम बाकीच्या एसपींपेक्षा धनंजय कुलकर्णी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणून प्रशासनाच्या मार्फत आम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या भावी वाटचालीला देखील आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत। तुमच्या वतीनं देखील भावी वाटचालीला त्यांच्या शुभेच्छा देतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली जी आता तिरंगा रॅली आहे ती तिरंगा रॅली 5:30 वाजता सुरू होईल आणि 7-7:30 वाजेपर्यंत संपेल। आमचा अंदाज असा आहे की सगळ्यात मोठी रॅली रत्नागिरीमध्ये निघेल अशी शक्यता आहे आणि त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। वीरावरती आजही गेले 8 दिवस तुम्ही बघितलं, आता लाईट सुरू झाल्या पण 8 दिवसापूर्वी तिथल्या लाईट्स नव्हत्या आणि पूर्ण मीरा म्हणजे पथदिवे अंधारात होते। तर ते कॉन्ट्रॅक्टरने कंप्लेशनचं लेटर दिलेलं आहे पण कामं अर्धवट आहे। नाही मॅडम, 2 भाग आहेत। लाईट का गेली हा एक वेगळा विषय आहे आणि काम इनकम्प्लीट काय हा वेगळा विषय। दोनाची आपण एक सांगड घातली तर एक कोणतरी सुटणार त्याच्यातून। म्हणून महावितरणच्या लोकांना आम्ही सांगितलं की लाईट साबूत ठेवणं ही महावितरणची जबाबदारी आहे आणि महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं कामं जी अर्धवट राहिली ती त्यांच्याकडनं काम जर करून घेतलं नाही, त्यांनी जर केली नाही त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे। 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत तुमचे की एक काम अर्धवट आहे आणि दुसरं लाईट गेली। दोन्ही ग्रामपंचायतींचं तुम्हाला पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे की कंत्राटदारांनी काम व्यवस्थित केलेलं नाहीये। मॅडम 3-4 वर्ष पत्रव्यवहार होतोय। मॅडम आपल्याला कदाचित थोडी कमी माहिती असेल या बाबतीमध्ये। मी 4 बैठका घेतल्या, 4 बैठका घेऊन त्यांना जे काही समज द्यायचे ते समज दिलेले आहेत, परंतु ग्रामपंचायतीनं ज्यावेळी बोगस काम झालं असं त्यांना कळलं त्याचवेळी जर ते काम थांबवून टाकलं असतं तर हा विषय संपला असता। आता 2 वर्षानंतर आपण तक्रार केल्यानंतर ते एक तर खणून काढावं लागेल किंवा त्याच्यावर काहीतरी पर्याय काढावा लागेल आणि तो पर्याय काढण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत महावितरण। धोकादायक झालेलं होतं कारण तिथे गुरं पण मृत झाली होती। तर मी सांगितलं ना मॅडम, मी स्वतः व्हिजिट करतो ना, मी स्वतः सोमवारी यावर माझा उपप्रश्न असा आहे की आता भूमिगत वीज वाहिन्या किती टक्के टाकून झाली, 100% झाली, 50% ते जरा सांगा साहेब।
ते बरं पडेल. हा, तेच- आपल्याकडे साहेब बघा, धूप प्रतिबंधक बंधारे हे एकूण 25 होते, 140 कोटीचे, जो आता मॅडमने प्रश्न विचारला ते. खार बंधारे 8 होते, 14.79 कोटीचे. त्याच्यानंतर शेल्टर हाऊस दापोली तालुक्यामध्ये 5, खेड तालुक्यामध्ये 5, राजापूर तालुक्यामध्ये 4, रत्नागिरी तालुक्यामध्ये 6 आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये 1 अशा ह्या शेल्टर हाऊस होत्या. आणि भूमिगत विद्युत वाहिनी जी आहे ती रत्नागिरी व खेड विभागात 300 कोटी रुपयाचं ते काम होतं. असे 703 कोटी रुपयाची चक्रीवादळाच्या निमित्तानं नुकसान भविष्यामध्ये होऊ नये किंवा पुराच्या निमित्तानं होऊ नये यासाठी शासनाने हे पैसे मंजूर केलेले आहेत. याच्यामध्ये 73 प्रस्ताव जे आहेत हे सुप्रमासाठी परत शासनाकडे गेलेले आहेत. ते लवकरात लवकर आता मंजूर होऊन येतील आणि सगळी कामं मला असं वाटतं की प्रगतीपथावर आहेत. 1 वर्षामध्ये सगळी कामं संपतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.